झी 24 तास एक पाऊल पुढे। अमेरिकेकडून केल्या गेलेल्या ओसामा ऑपरेशनला आज 1 वर्ष पूर्ण होतंय। वर्षभरापूर्वी पाकिस्तानातल्या अबोटाबादमधल्या ओसामाच्या गुप्त निवासस्थानावर अमेरिकेनं रेड टाकून ड्रोन हल्ल्यामध्ये ओसामाला ठार मारलं होतं। ओसामाचा खात्मा करताना क्रौर्याचं एक जिवंत उदाहरण अमेरिकेने दफन केलं असलं तरी जगावरचं दहशतवादाचं सावट अजूनही हटलेलं नाही। उत्तर आफ्रिका आणि मध्य आशियामध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ होतीये। तसंच पाकिस्तानची भूमी दहशतवादासाठी हॉटबेट ठरत असल्याचं मत आता विश्लेषक नोंदवतायत। ओसामा गेला पण दहशतवाद जिवंत असल्याचं ताजं उदाहरण आजच पाहायला मिळालं। ओसामा मृत्यूच्या वर्षपूर्तीनिमित्त अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांनी अफगाणिस्तानातल्या काबूलला भेट दिली खरी, पण त्यानंतर काही वेळातच 3 शक्तिशाली बॉम्बस्फोटांनी काबूल हादरलं। ओसामानंतर अल कायदा काहीशी सौम्य झाली असेल, पण तालिबान्यांसारखे इतर दहशतवादी पुन्हा प्रखर होत असल्याचं चित्र आजच्या काबूल धमाक्यानंतर जगासमोर येतंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।